हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज तारीख आहे 13 जानेवारी आणि आजचं व्लॉग करायचे दोन मोठे नाही आहे, पण असं ऑकेजन आहे. एक म्हणजे की आज ओवीचा बर्थडे आहे आणि दुसरं म्हणजे की माझ्या भावाने म्हणजे आमच्या भावाने रिसेंटली एक कॅफे ओपन केलं आहे सातारमध्ये, कॅफे ब्रुटोपिया, जे YC कॉलेजच्या एकदम समोर आहे आणि सातारमधलं सगळ्यात मोठं आणि एस्थेटिक कॅफे आहे ते. सो आज तिथे आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहे तिथलं फूड वगैरे टेस्ट करायला आणि थोडंसं कॅफे वगैरे एक्सप्लोअर करायला. ओवीचा बड्डे पण तिथे छोटासा सेलिब्रेट करू, जमलं तर फोटोज वगैरे काढू. सो आजचा व्लॉग ते असणार आहे की ओवीचा बड्डे सेलिब्रेशन आणि कॅफे एक्सप्लोअर. आणि त्या दोघांचं नाव तरी सांग. सोन्या मोन्या. आमच्यासाठी ते सोन्या मोन्या. सोन्याचं नाव आहे आशिष आणि मोन्याचं नाव आहे प्रणव. तर त्या दोघांचा कॅफे आहे, तर तिकडे आम्ही आता चाललो आहे. तर त्याच्यासाठीच हा आजचा व्लॉग असणार आहे आणि ओवीचा बड्डेचा व्लॉग डिफरंट असणार आहे आणि आज हा व्लॉग फक्त कॅफेचा असणार आहे. आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण की आम्ही त्यांचे खूप सारे रील्स बघितले आहेत आणि त्यांचं जे फूड आहे ते बघून असं की आम्ही 1 महिन्यापासून जेव्हापासून ओपन झालं तेव्हापासून आमचं असं झालं की कधी जातोय आणि कधी तिथलं फूड टेस्ट करतोय, कारण की आम्हाला खूप जणांनी सांगितलं की तिथली फूड खूप मस्त आहे. त्याच्यामुळे आज आम्ही जाऊन फायनली आम्ही टेस्ट करणार आहे. आणि बेस्ट थिंग की टेस्ट करण्यासाठी आमचे जिजू बँगलोरवरून आले आहेत. दीदी पण आहे या व्लॉग मध्ये, आज जिजू पण आहेत. येस, सगळे आहेत, तुम्ही फक्त बघा आता. येस, आणि आमचा अजून एक भाऊ शांत. अथर्व तरी येतच आहे. आणि आमचा दुसरा भाऊ आहे शंतनू, तो आलेला नाहीये. त्याला 1000 वेळा कॉल करून एवढ्या मिनिटात करून त्यांनी आम्हाला इग्नोर त्याला केलं आहे. सुट्टी नव्हती घ्यायची. हा, बघा आता तुम्हीच काय, आता आम्ही म्हणू नाही शकणार. एवढे कॉल्स केले तरी त्या येणार नाहीये. आणि अथर्वला आम्ही रात्री 11 वाजता फोन केलाय की उद्या 11 वाजता जायचंय, पण अजून त्याचा काही कॉल आलेला नाही, म्हणजे तो अजूनही झोपलेलाच आहे. तर त्याला एकदा कॉल करून आम्ही जागा करतो, जायचंय, उठलायस का नाही. तर आता आपण भेटू जाताना कॅफेला. आम्ही आवरून लगेच येतो, व्लॉग चालू करतो. तर आत्ता आम्ही सगळे कॅफे ब्रुटोपियापाशी आलेलो आहे आणि तुम्हाला मी लोकेशन दाखवते. हे YC कॉलेज आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर जी बिल्डिंग आहे त्याच्या इथे कॅफे ब्रुटोपिया लिहिलेलं आहे आणि तिथून असा खालती कॅफे आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. Oh my God! Oh my God! हा पूर्ण असा एस्थेटिक कॅफे आहे, पिंक थीम आहे आणि दीदीची ऍक्टिंग सुरू झालेली आहे. छान आहे ना, मस्त आहे. अथर्व आवडला? मस्त आहे. ओवी कसा आहे? मस्त. ओम, जिजू खूप छान, एस्थेटिक आहे, एकदम मस्त. काय म्हणते जानू? जानू आणि जानूची ऍक्टिंग थांबतच नाहीये. बड्डे गर्ल, कसं वाटतंय? मूड चांगला आहे? मग विचारणारच ना, मूड चांगला आहे का तुझा? आज बड्डे तुझा. लावलंय कोणी? मी लावले. मी ओवीचा फुल मेकअप मी केलाय आणि हा ड्रेसअप पण मी केलेला आहे आणि हा टॉप पण माझा. आपल्याने पण दाखव. ओ माय गॉड. ओके हो. जिजूंना माहित असेल ना. हा, मग जिजू इज एक्सपर्ट इन इट.
शॉट. आता आमचं पोल खेळून झालेलं आहे. पूल पूल का पोल ग? पूल. वाव इथे बर्थडे रूम आहे. बर्थडे गर्ल बस का? बस बस बस. बस तिथे. छान छान आहे ना? मस्त आहे. हा त्यांनी काय काय ठेवलं यार. PS4 आहे हा. बापरे. ठीक आहे जू. Play this. You gift I'll play. Sure. I'll also come with you. See that price. 50,000. Enough? That's all. That's all. It's bare minimum. It's bare minimum. Yes. Bare minimum. च्या प्रथेप्रमाणे आम्ही आउटफिट चेक घेणार आहे. पहिला आहे बर्थडे गर्लचा. बर्थडे गर्लनी घातलेला आहे रेड स्वेटशर्ट क्रॉप टॉप ऑफ शोल्डर ब्लू जीन्स आणि तिची ही राजस्थानची चप्पल जी रेग्युलर आहे. हां जी ॲक्सेसरीजमध्ये रेग्युलर कानातला आहे ते घातलेलं आहे. आणि दॅट्स इट. नेक्स्ट अप आहे चित्ता. नेक्स्ट अप आहे चित्ता कारण जानूने घातलेला आहे असा ओव्हरसाइज्ड चित्ता टॉप आणि जीन्स घातलेली आहे. खाली चप्पल. ॲक्सेसरीजमध्ये गळ्यातलं आहे छान चेन आहे एक छोटीशी ज्याला पिन लागलेली आहे जी मी बघू शकते. अजिबात नाही. काय गरीबी ग तुझी गरीबी. हातामध्ये एक कडं घातलेलं आहे मला राजस्थानच्या हा एक ट्रिपच्या ह्याच्यामध्ये दिसला असेल. आणि दुसऱ्या हातामध्ये घड्याळ आहे गोल फिर. आणि आहे आउटफिट. नेक्स्ट अप आहे आमचा भाऊराया अथर्व. I go. भाऊरायांनी आज नेहमीच असे कूल दिसणारे शर्ट घातलेला आहे जीन्स घातलेली आहे शूज घातलेले आहेत घड्याळ घातलेले आहे. घड्याळ दाखव तुझं. दुसऱ्या हातामध्ये सलमान खानचं ब्रेसलेट आहे. आणि गॉगल दाखव. गॉगल घाल आता. 4 इंचेस जरा स्थळ येतील गॉगल घातल्यावर. Oh my God. ओ माय गॉड. कसं आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट भाऊराया ओमेश. ओमेशने घातलेला आहे असं फ्लोरल गोव्याला चालल्यासारखा शर्ट पॅन्ट घातलेली आहे. ही नवीन म्हणजे बाहेर यायचं म्हणून ही नवीन चप्पल घातलेली आहे. आणि ॲक्सेसरीज मध्ये घड्याळ घातलेला आहे ब्लू आणि ब्लॅक कॉम्बो. गोल फिर. काय यार ठीक आहे गुड जॉब. या आता नेक्स्ट अप आहे श्रुता. श्रुता द टॉल गर्ल. श्रुतीचे फॅन्स भरपूर आहेत त्यामुळे श्रुतीने हा चांगला ड्रेस घातलेला आहे. म्हणून नाही घातलं. म्हणजे तुला मान्य आहे तुला फॅन्स आहेतच. त्यांचे डोळे चेक करावे लागतील. आणि श्रुतीने घातलेला आहे असा एक टॉप जो असा काय म्हणतात आपल्या टॉपला कॉर्सेट शेप मध्ये आहे. श्रुतीला माहित नाही कॉर्सेट शेप काय. आणि खाली घातलेली आहे ही पॅन्ट आणि ही चप्पल. ऍक्सेसरीज मध्ये कानातलं घातलेलं आहे बोचं कानातलं. हातामध्ये घातलेलं आहे हे काय कडं घातलेलं आहे ओ. आणि दॅट्स इट. नेक्स्ट अप इज द हँडसम हंक. काय बोललास बघा हा काय बोललास म्हणतो हम भी पहिले गए थे तुम भी पहिले जाओगे असं म्हणतोय त्याला. नेक्स्ट अप इज दिस हँडसम हंक हु इज माय हजबंड. अँड त्यांनी घातलेला आहे फ्लोरल शर्ट जीन्स जॉगर्स आणि नायकी शूज. आणि ॲक्सेसरीज मध्ये घातलेली आहे ही चेन गळ्यातली. शो युअर हँड. दिस वॉच. कडं दाखव कडं. आणि हे कडं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी सांगते ह्या कडाचं महत्त्व. ह्या कड्यावर नाव लिहिलेलं आहे त्याचं नाव कोरलेलं आहे. तर तुम्हाला हे जर पाहिजे असेल असं कस्टमाइज कडं तर कमेंट फॉर लिंक. गोल फिर. टर्न अराउंड. गुड जॉब. आता आहे मी जरा नीट हे करते. डॉमिनंट पर्सन ऑफ द फॅमिली. तिने घातलेला आहे हा ब्लॅक टॉप जो की खूप क्यूट आहे. खाली बेज कलरची पॅन्ट आहे जी खूप कम्फर्टेबल वाटते मला. हो ही झुडिओ मधून घेतली. झुडिओ नाही कुठून घेतली होती आपण. ट्रेंड्स ट्रेंड्स मध्ये. हां
नंतर ही तिची फॅन्सी चप्पल आहे आणि गळ्यात तिचं मांगल्य हे तिचं मांगल्य आहे गळ्यात आणि हातामध्ये एक बांगडी आहे जानचीची. हा आणि बाकी काही नाहीये, मी आज नाही काय घातलं बाबा. आज नाही काय घातलं, सगळं तर घातलंय म्हणजे हातात फक्त बांगडी. आणि हे तिचे क्यूट इयरिंग्स. चला आता आम्ही चाललेलो आहे खायला आणि ओमचं इथे संपत नाहीये, त्याचं चालूच आहे. हा बोल ना. ओ माय गुडनेस. I think pizza we have to order one more. काय Nobody was hungry enough to go and eat chicken. That's why. काढू का? हसायचं फक्त. ओम्या एकदम घाण. काय होतं? हा ऐक ना, जेवणाकडे बघा, जेवणाकडे माझ्याकडे नका बघू. ओके ओबी शुद्धी करते केवढं वाकावं लागतंय. बड्डे दिवशी मला ओरडायचं जाम तू पण ओम्या ओम्या काय करते माहिती का? आणि तू नॉर्मली बघ, तुला करायची गरज नाही, ते ना करतील पोरी करून. रेडी? हा एक सेकंड. हा इकडे बघा आता. तर आता ऑर्डर आमची आलेली आहे. ऑर्डरमध्ये आहे BBQ पिझ्झा, त्याच्यानंतर आहे चीज फ्राईज, नाचोज, ही आहे कोल्ड कॉफी आणि ही आहे त्याची व्हॉट इज दिस ब्राउनी Wild brownie shake. वाईल्ड ब्राउनी शेक घेतलेला आहे. कसं आहे काय माहीत, पण कोल्ड कॉफी तर खूप मस्त आहे. येस, फ्राईज पण खूप मस्त आहेत. जिजू यू लाईक इट. इट्स गुड. Wild brownie shake is very wild. जे कोणी इथे येते हे प्लीज ऑर्डर करा. ब्राउनी वाईल्ड ब्राउनी शेक घ्या, खूप मस्त आहे, खूप मस्तच आहे. कॉल करून का जळवताय? आनंद भेटतो का जुळवून तुम्हाला? अरे भैया कॉफी सोड. हे काहीतरी तेजसनी उगाच मागवलं. मी त्याला म्हटलं का कोल्ड कॉफी मागवतो का, मग कोल्ड कॉफी मागव म्हटलं. हे थोडी असणार आहे, हे काहीतरी ब्राउनी काहीतरी वाईल्ड, इतकं मस्त लागतंय ना. मी अजून एक मागवलं. मग मोन्या भैया बोलवतोय, त्याला तुझी आठवण येते. तुझी लाडकी बहीण. श्रुती कशी बोलतेस ग भैयाशी? कशी बोलू मग? काय केलं काय केलं नाही. काय रे? लाडका मित्र. नाही लाईट नव्हती ना. हा? श्रुती काय केलंस? दाखवू का तुला? दाखवू का? तुला दाखवू का सांग. या ब्लॉगला मी फेमस केलं तर काय देशील? शडा. भैयाचं म्हणणं आहे की माझ्याशिवाय काय फेमस होत नाही. या ब्लॉगला 1K व्ह्यूज आलेच पाहिजे. लोकांनी पूर्ण ब्लॉग बघायचा. आणि मला ह्याला दिसतोय का? हा दिसतोय का? दिसतोय मुलगा. याला फोटो बघा काय म्हणतोय, ह्याच्याशिवाय ब्लॉग चालणार नाही म्हणतोय. राहू दे. फक्त 2-3 पोरीच्या रिक्वेस्ट काय आला आणि हात उडायलाच लागला. स्वतःला काही शाहरुख खान समजतो का? कार्तिक आर्यन. मग तर बच्चे आणावं. तर अशा प्रकारे आमचं खाऊन झालेलं आहे. पोट गच्च फुगलेलं आहे. घरी चिकन असताना पण आम्ही हिंमत करून हे सगळं खाल्लंय.
कारण ते वर्थ इट होतं. आम्ही काय काय ऑर्डर केलेलं, फ्राईज, पिझ्झा, नाचोज, कोल्ड कॉफी, ब्राउनी, काहीतरी ब्राउनी शेक वगैरे काहीतरी होतं. 10 on 10 सगळं 10 on 10, एकही काही चूक नाही. जर मला माझं फेवरेट चूज करायचं असेल तर मी फर्स्ट करेन ब्राउनी शेक, सेकंड करेन मी फ्राईज आणि थर्ड मग नाचोज. असं सगळ्यांचे तर रिव्ह्यूज मी एक एक करून घेते. काय आवडले जाणे? मला फर्स्ट नाचोज आवडले, नंतर फ्राईज आवडले. फ्राईज आणि कोल्ड कॉफी मला इक्वल लेवल आवडली, म्हणजे 10 on 10 खूप खूप मस्त आहे. फर्स्ट फ्राईज आवडले, त्यानंतर ते जीजूने ऑर्डर केलेलं काय होतं ब्राउनी शेक तो आवडला आणि नंतर फ्राईज. पिझ्झा तर मी खाल्लाच नाही. कोण खाल्लं पिझ्झा? भेटलाच नाही मला पिझ्झा, एक पण स्लाइस नाही. मी एक slice खाल्ली. तो मी मला नंतर तरी आणला होता, मी नव्हता खाल्ला काय. ओवी खूप छान दिसतेस बर्थडे वर. झालं? तुला काय काय आवडलं? मला नाचोज फर्स्ट नंबरला. कसलं बॅकग्राऊंड दिसतंय माहितीये का इथे? बॅकग्राऊंड तू नाही. हा, काय काय खाल्लं? काय काय आवडलं? नाचोज मला फर्स्ट नंबरला आवडले, सेकंड नंबरला ब्राउनी शेक आणि थर्ड नंबरला मला फ्राईज. खूप छान होते आणि मला हे इंटेरियर पण खूप जास्त आवडले. एकदम मस्त आणि क्लासी वाटते एकदम. तुला काय आवडलं? ओव्हरऑल ॲम्बियन्स मला सगळ्यात जास्त आवडला हा, इथला. ambience. एक मस्त हायले मस्त आहे. दुसरं कोल्ड कॉफी पण एक नंबर आहे, लय भारी लागली कोल्ड कॉफी. आणि फ्राईज आणि नाचोज एक नंबर. पिझ्झा पण मस्त होता. व्हॉट डिड यू लाईक द मोस्ट? First, I like this wild brownie shake. टेल द नेम अगेन फॉर आवर ऑडियन्स टू नो. Wild brownie shake, which was very wild. And then, and then the ambience, and then fries, and then pizza, and then nachos. गुड जॉब. तर तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, किती काम आहे आणि किती छान कलर ग्रेडिंग केलं आहे. खूप सुंदर केलं आहे. आणि यांचे जे प्राइजेस आहेत ते पण खूप जास्त बजेट फ्रेंडली खूप आहेत. अफोर्डेबल आहे. जर मी तुम्हाला दाखवायचं राहिलं ना तर तुम्ही बघू शकता. हे बघा, लिटरली खूप अफोर्डेबल आहे. प्राईस कितीला आहे? चीज प्राईस युजली 250-300 लागतात, तिथे ओनली 109 रुपीज. 200च्या पुढे काहीच नाही आहे. नॉनव्हेज 199, क्रिस्पी BBQ, त्याच्यानंतर मॅगी 60 रुपयाला. डेझर्ट पण केवढं हे खूप खूप अफोर्डेबल आहेत. आणि आम्ही आता तुम्हाला ओनर्सशी भेटवतो. ओनर्स, तुमचा चेहरा दाखवा. ओनर्स, तुम्हाला कसं वाटतंय कॅफे चालवून? चांगलं वाटतंय. कसं वाटतंय की लोक एवढी येत आहेत? आणि मी तर ऐकते लोकांकडून, माझ्या फ्रेंड्सकडून पण खूप चालतोय कॅफे. घाडगे फॅमिलीतले फर्स्ट बिझनेसमॅन. हो ना, हो ना. आम्ही तर कोणाच्या अशा स्वतःच्या ह्याच्यात गेलो नाही बाबा, की आमच्या कोणाचं तरी नातेवाईकाचं हॉटेल आहे आणि तिथं गेलोय. मोन्या, तू किती किती लाजतोय सारे. तर तुम्ही नक्की इथे विजिट करा, खूपच सुंदर आहे. श्रुती, तू दाखव सगळ्यांना तुझं फेवरेट स्पॉट. माझा तो आहे हा वाला, हा कॉर्नर. हा, माझा मिरर. हा, माझा मला पण मिरर वाला. चला मग आता आम्ही बिलिंग वगैरे करतो आणि वी आर हेडिंग टू होम फायनली. बाय. जायच्या टायमिंगला सुद्धा या दोघांचं अजून सुरूच आहे. काय? कोणाचे फोटो? माझे की ओवीचे की जानूचे? मी नाही आहे त्यात, प्लीज. सो मला असं वाटते ओवी एकदा आपण रिकॅप द्यावा या कॅफेचा. ठीक आहे. सो हा एंट्रन्स आहे आणि हा एंट्रन्स आहे पूर्ण. एंट्रन्सच्या इथे एक छोटीशी बड्डे रूम आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ही आहे बड्डे रूम, जिथे तुम्ही बड्डे सेलिब्रेट्स करू शकता. आणि नंतर राईट साईडला असा पूल रूम आहे. पूल रूम जिथे यांचं काहीतरी चालू आहे. नंतर इथे अशी छोटीशी सोफा, म्हणजे असा सोफा ठेवलेला आहे आणि छोटंसं इथे फ्रेम्स वगैरे लावून थोडं इंटेरियर केलेलं आहे, पण खूप क्यूट आहे. आणि हा पूर्ण कॅफेचा व्ह्यू आहे. हे बघा,
खूप मस्त कॅफे, खूप मस्त. जायचं का आता? बाहेर थांबलेत सगळे. जानू कोण बोलते बघा, कोणाचे फोटो काढण्यात वेळ गेला. तर फायनली आता मी कॅफेमधून जाऊन आलेलो आहे, आता घरी आलेलो आहे. आणि कॅफेमधलं फूड खूप जास्त छान होतं. तुम्ही पण नक्की जा तिथे, ट्राय करा. तिथले सगळे कॉफी मस्ली ट्राय करा. सॉरी जानू ठीक आहे, तू बोल. ठीक आहे, मी बोलते. तर आम्ही कॉफी थांब जरा थांब. तर आत्ताच आम्ही कॅफे ब्रुटोपियामधून आलेलो आहे घरी आणि खूप थकलो आहे. आम्ही खूप थकलो आहे कारण आज ओवीचा बड्डे होता आणि आज काय काय केलं आहे आम्ही दिवसभर, म्हणजे सांगूच नाही शकत. त्या ओवीच्या बड्डेच्या पायात हां बघते, आमच्याकडे लुक देते. तर कॅफे ब्रुटोपियाला आम्ही गेलो, तुम्ही बघितलंच असेल. आणि खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप मोठा स्पेशियस असा कॅफे आहे तो. आणि एकदम फ्री एन्व्हायरमेंट आहे, छान एस्थेटिक डेकॉर आहे, मस्त आहे. आणि फूड तर एकदम अफोर्डेबल, मेन म्हणजे की साताऱ्यामध्ये जास्त एक्सपेन्सिव्ह फूड इज नॉट वर्थ. सो खूप अफोर्डेबल फूड आहे आणि खूप छान होतं. कोल्ड कॉफी वगैरे सगळं सगळं छान होतं. त्यामुळे म्हणजे तुम्ही जे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, इवन स्कूलमधले स्टुडंट्स पण तिथे जाऊ शकतात, तिथले कोल्ड कॉफी पिऊ शकतात. एवढी अफोर्डेबल आहे तिथली कोल्ड कॉफी. फ्रेंच फ्राईज आहेत. इवन मी डेझर्टचे ऑप्शन्स पण बघितले, डेझर्ट पण खूप जास्त स्वस्त आहेत आणि खूप छान आहेत डेझर्ट वगैरे पण तिथले. सो तुम्ही मस्त ट्राय करा तिथले. एकदम वायसी कॉलेजच्या अपोजिट साईडला आहे कॅफे ब्रुटोपिया. तर नक्की जा. आम्ही कॅफेचे नाव आणि ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, तिथे नक्की जा. हां, सो तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की काय तुम्हाला आवडलं, तुम्हाला जास्त व्लॉगमधला कोणता सीन आवडला, काही तुम्ही कमेंट करू शकता. काय तुम्हाला नाही आवडलं हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ही आवडली नसेल तरी तुम्ही सांगू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कोणीही आमच्यात सगळे फन वेमध्ये सगळ्या गोष्टी घेतात, कोणी सिरियस ही नका घेऊ. जानू कशी आहे काही, आता तर नक्की सांगा. ही जर आवडली नसेल ना नक्की सांगा. सो फॉर नाव बाय.